सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे. आता नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा. सोडा. पण ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली त्यामध्ये जसं तुम्ही 17, 19, 14चा किस्सा वगैरे सांगितला, सध्याची काय महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी ही विद्यमान बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं दोघांसाठी एकमेकांना पूरक होईल असं राजकीय वर्तुळामध्ये म्हणणं आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकले, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे. आता ते म्हणतात की भांडण बाजूला, आता काय म्हणतायत हा विषय नाहीये. आता जे म्हणतायत त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का हा महत्वाचा विषय. बघा कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे की जेव्हा आपण दूध पितो आणि जीभ पोळते तेव्हा आपण टाकून फुंकून पितो, बरोबर आहे ना. ही आपली म्हण आहे. त्यामुळे आमची जीभ एवढी भाजलेली आहे यांच्याबरोबर 14 मध्ये 17 मध्ये लोकांचीही भाजताना आम्ही बघितली आहे. तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी मी पुन्हा एकदा सांगतो, युती करायची नाही करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची हा माझा अधिकार नाही, तो सर्वस्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा अधिकार. पण त्या अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का. ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. तुम्ही हे जे काही विश्वास अविश्वासाचे किंवा वादाचे मुद्दे सांगतात, पण दोन्ही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगतात की आमच्यातले किरकोळ वाद आहेत ते आम्ही मिटवू, म्हणजे वाद मिटवायला दोघे तयार आहेत. हे जे वादाचे मिटवावेच, आनंदच आहे महाराष्ट्राला. पण त्यात अटी शर्ती टाकल्या त्या पटणाऱ्या आहेत का? मी मुळात तेच सांगितलं ना, त्याच्यात मी अटी शर्तींचंच उत्तर दिलं तुम्हाला गिरीशजी. मी अटी शर्तीचंच उत्तर दिलं की अटी शर्ती टाकण्याची नैतिकता तुमच्याकडे आहे का, त्या नैतिकतेने तुम्ही आतापर्यंत वागलात का. बघा, अटी शर्ती कोण टाकू शकतं किंवा कोण बोलू शकतं, ज्यांच्याकडे नैतिक पाठबळ असेल, नैतिक अधिष्ठान असेल, ज्यांच्या